तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले। 2009च्या निवडणुकीत तुम्ही घोटाळा केला होता का असा सवाल बावनकुळेंनी केलाय। 2009ला 5 महिन्यांमध्ये 30 लाख मतदार वाढले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधलंय। आता कामठी विधानसभेमध्ये ते आरोप करतात, कामठी विधानसभेमध्ये त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांनी 17,000 मतं त्या ठिकाणी टाकलेले आहेत। कामठी विधानसभा ही सबर्बन होत आहे। नागपूरचे लोक कामठी विधानसभेत राहायला येतात आणि त्यामुळे तिकडली आकडेवारी नेहमी वाढतं। 3 निवडणुकीची आकडेवारी 30,000 मतांनी वाढलेली आहे आणि त्यामुळे राहुल गांधी बेचैन झाले आहे। त्यांना आता मोदीजींच्या विकासाच्या अजेंड्यावर बोलता येत नाही। विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला म्हणून आता पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रात देशामध्ये त्यांना काही दिसत नाही आणि म्हणून असा संभ्रम निर्माण करतात। देशामध्ये महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना राजकारण करायचं आहे। दरम्यान भाजप आमदार राम कदम यांनी देखील याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। श्रीमान राहुल गांधींचं वक्तव्य म्हणजे शाळेत नापास झालेल्या विद्यार्थ्यानं प्रश्न पुस्तकातले नव्हते, अमुकच होते, तमुकच होते असं रडगाणं जे गातो ना, तशा प्रकारचं हे वक्तव्य। परीक्षेला नापास झाला मान्य करा, म्हणजे निवडणूक आयोग तोच, ईव्हीएम मशीन तीच, यंत्रणा तीच, लोकसभेत हे जिंकले तेव्हा सगळं चांगलं होतं। आता विधानसभेत तुम्ही हारला तर लगेच सगळ्यांना प्रश्नचिन्ह। कमाल आहे, म्हणजे ढोल यांनी दोन्ही बाजूनी वाजवायचा।